तर बघा आता इथं क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जो सी आहे तो काय दिलाय बघा. तर तो दिलाय आपल्याला फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. म्हणजे दोन लाईन आहे त्यांच्यामधला आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे काही लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे. म्हणजे दोन लाईन आहे त्या एकमेकींना क्रॉस करते आणि त्यांच्यामधला एक छोटा अँगल आणि एक मोठा अँगल म्हणजे असे दोन अँगल राहतात. तर त्याच्यामधला आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा. आणि लाईन्स हुज स्लोप आर म्हणजे दोन लाईनचा स्लोप दिलेला आहे. एकाचा स्लोप आहे √3 आणि दुसरीचा स्लोप आहे 1/√3. म्हणजे बघा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे. तर क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की फाइंड द अँगल बिटवीन टू लाईन्स हुज स्लोप √3 अँड 1/√3. म्हणजे दोन लाईन दिलेले आहे. सपोज आपण त्या ड्रॉ करू आता. इथं ही काय फर्स्ट लाईन आहे. ठीक आहे. आणि दुसरी एक लाईन दिलेली आहे सेकंड लाईन. आणि ह्या काय करीत असेल एकमेकींना क्रॉस करीत असेल. ठीक आहे. तर बघा सपोज असं दोन लाईननी एकमेकींना क्रॉस केलं. आता काय सांगितलं त्यांच्यामधला ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय की छोटा अँगल. तर बघा सपोज दॅट त्या दोन लाईन आपण अशा कन्सिडर करू. ठीक आहे. तर फर्स्ट लाईन ही आहे M1 L1. ठीक आहे. सपोज हिला आपण नाव दिलं लाईन 1 आणि ही आहे लाईन 2. आता बघा इथं हा अँगल जो आहे तो ग्रेटर दॅन 90 डिग्री. ठीक आहे. आणि हा अँगल काय आहे लेस दॅन 90 डिग्री. आणि आपल्याला हाच अँगल फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे छोटा अँगल फाइंड आउट करायचा आहे लेस दॅन 90 डिग्रीवाला. हा अँगल आणि हा अँगल सेम राहील कारण या अपोजिट आहे. आणि हा सेम राहील. मग हा जर लेस दॅन 90 डिग्री असेल तर हा ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल. आपल्याला काय सांगितलं त्यांनी ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ठीक आहे. आणि या दोन लाईनचा स्लोप दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे सपोज L1 लाईन जी आहे तिचा स्लोप दिलेला आहे M1 इक्वल्स टू √3 आणि हिचा M2 इक्वल्स टू किती दिलेला आहे सपोज 1/√3 दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे दोन लाईनचा स्लोप गिवन आहे. मग इथं लिहायचं गिवन पहिले. ठीक आहे. मग सोल्युशन स्लोप ऑफ गिवन लाईन्स आर लेट्स. आता लेट्स म्हणजे काय कन्सिडर लेट्स M1 इक्वल्स टू √3 अँड M2 इक्वल्स टू √1/√3. ठीक आहे. म्हणजे काय आहे की दोन लाईनचं स्लोप M1 आणि M2 आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. आता बघा M1 M2 जर गिवन असेल आता आपल्याला अँगल काढायचं. तर अँगलचा फॉर्म्युला बघा द ॲक्यूट अँगल काय आहे. मग ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला आहे बघा tan θ इक्वल्स टू मॉड ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. ठीक आहे. हा आपण स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे की दोन लाईनमधला अँगलचा फॉर्म्युला tan θ इक्वल्स टू मॉड ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 प्लस M2. आता बघा आपल्याला थिटा फाइंड आउट करायचं आहे. लास्टला आपल्याला काय करावं ना हा टॅन इकडच्या साईडला आणावं लागेल म्हणजेच टॅन इनवर्स होणार. ठीक आहे. तर आता आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. आता थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे ही साईड तशीच राहणार. या साईडला मॉडमध्ये काय दिलेलं आहे M1 मायनस M2. M1 काय आहे √3 मायनस 1/√3. ठीक आहे. 1/√3. ठीक आहे. अपॉन आता बघा इथं हे थोडंसं एक्सटेंड करायचं. वन प्लस √3 इंटू 1/√3. ठीक आहे.
आणि या साईडला पण काय येणार, मॉड येणार. ठीक आहे, मॉड कंप्लीट करायचं. तर बघा आता इथं आपण काय केलं, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू कुठल्या पुट केल्या, तर M1 आणि M2ची व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. ठीक आहे, आता बघा इथं √1 - 1 - 1/√3 आणि दुसरीकडे काय आहे, 1/ला 1 + √3 इंटू 1/√3. आता हा √3 आणि हा √3 कॅन्सल होणार का, कारण की दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि ते डिनॉमिनेटर न्यूमरेटर एकमेकांना कॅन्सल होणार. ठीक आहे, इथं पण इथं काय आहे की याचं न्यूमरेटर √3 आहे आणि डिनॉमिनेटर 1 आहे, पण इथं न्यूमरेटरला 1 आहे आणि डिनॉमिनेटरला √3 आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला काय करायला, न्यूमरेटर सेम करावं लागेल. मग इथं येणार इक्वल्स टू मॉड ऑफ, आता बघा इथं येणार √3 इंटू √3 क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार -1 इंटू 1. ठीक आहे, अपॉन इथं काय होणार √3 इंटू 1. ठीक आहे, आपण यांच्यामध्ये काय केलं, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे, अपॉन आता इथं 1 + 1 राहणार. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 1 + 1 आणि इकडच्या साईडला हा मॉड कंप्लीट. ठीक आहे, तर बघा आता इथं काय होईल, tan θ इक्वल्स टू मॉड ऑफ, आता ह्या बाजूला बघा इथं काय आहे, √3 इंटू √3 √3चा स्क्वेअर. √3चा स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर आणि अंडर रूट काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे इथं मग ब्रॅकेटमध्ये लिहितो √3² - 1 अपॉन, आता 1 + 1 किती होणार, आता सॉरी इथं √3 डिनॉमिनेटरला 1 अपॉन 2. ठीक आहे, मग बघा आता इथं कॅल्क्युलेशन करायचं. मग येणार tan θ इक्वल्स टू, आता बघा √3चा स्क्वेअर सांगितलेला आहे, मग आता हे रूट आणि हा स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार आणि तिथं काय राहणार, फक्त 3 राहणार. मग 3 - 1 अपॉन, आता बघा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आलेला आहे, म्हणजेच आपल्याकडे फॉर्म्युला होता बघा, सपोज A/B/C जर असेल, सॉरी A/B अपॉन जर C असेल, त्याचं काय होतं A/B इंटू C होतं. मग त्याच्यानुसारच काय करणार आपण इथं, आता √3 इंटू काय होणार, √3 इंटू 2 होणार, म्हणजेच 2√3 येणार. ठीक आहे, हा मॉड कंप्लीट. मग बघा आता इथं tan θ इक्वल्स टू आता 3 - 1 येणार 2, म्हणजेच 2/2 इंटू √3. आता बघा न्यूमरेटरला पण 2 आहे आणि डिनॉमिनेटरला पण 2 आहे, 2 काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच आपल्याला लास्टला फायनलला काय भेटेल, tan θ इक्वल्स टू, आता मॉडच्या बाहेर घेऊ आपण 1/√3 आणि θ इक्वल्स टू काय येणार, बघा θ इक्वल्स टू, आता हा टॅन इकडे जाऊन इनवर्स होणार, म्हणजेच tan इनवर्स ऑफ 1/√3. मग बघा आता टॅनची कुठली व्हॅल्यू राहते की ज्याला आपल्याला त्या अँगलला √1/√3 भेटतं, तर ते बघा θ इक्वल्स टू 30 डिग्री. किती, 30 डिग्री. मग 30 डिग्री म्हणजेच π/6. तर बघा आपल्याला त्यांच्यामधला जो अँगल तो किती आला, π/6 म्हणजेच 30 डिग्री अँगल आला. ठीक आहे, हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर बघा मी इथं आता डॉटेड लाईन ड्रॉ करतो, मध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. ठीक आहे, ॲक्च्युली हे वरचं काढायची गरज नाही, मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काढलेलं आहे, तर मी डिलीट करून टाकतो. ठीक आहे, रिअरेंज करतो थोडं.
तर बघा आपण स्टार्टिंगला काय केलं, आपल्याला दोन स्लोप गिवन होते आणि त्यांच्या ॲक्यूट अँगलचं फॉर्म्युलेला आपण टॅन थिटा इक्वल्स टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 प्लस m2. मग टॅन थिटा इक्वल्स टू m1च्या जागेवर m1ची व्हॅल्यू लिहिली आणि m2च्या जागेवरती m2ची व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केलं, लास्टला आपल्याला टॅन थिटा इक्वल्स टू 1 अपॉन √3 भेटलं. थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन √3 आणि थिटा इक्वल्स टू 30 डिग्री. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. तर बघा 2 मार्कसाठी एक फॉर्म्युल्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, बेसिक आहे, मी डिलीट करतो. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.